मी आणि श्रीधर चाललो एका कामानिमित्त चंदगडला. हा आमचा चंदगडचा दर गुरुवारचा बाजार. मी चंदगडला जाऊन येईपर्यंत आईने हे पिठीचं काम केलं होतं. मामाच्या गावी जायचंय म्हणून आईने हे पारंपरिक असे पुरणउंडे बनवलेले होते. माझी हेअरस्टाईल कशी आहे? चांगली वाटते? कमेंट सेक्शन मध्ये सांग. वा, उंडे छान झालेले. तर आज मी जाणार आहे आमच्या मामांच्या गावी यात्रेला. त्यांची आज यात्रा आहे कोळिंद्राची. खरं तर तसं सहसा जायला भेटत नाही, पण आज आलो आहे मी गावी, पण त्यानिमित्ताने म्हटलं जाऊ आपण. आणि आज मामांची यात्रा आहे आणि या आता उद्या एक दिवस गॅप आहे आणि परवा आज परत आमची यात्रा आहे शनिवारी आणि आज गुरुवार आहे. तर आता जवळपास 5 वाजलेत आणि आता मी म्हणजे आई, मी आणि श्रीधर तिघं देखील जाणार आहे. आणि तर आता तयार होणार आम्ही आणि जाणार. आणि त्यानंतर मी तुम्हाला म्हणजे जे काही असेल नाही ब्लॉगमध्ये ते तिकडे गेल्यानंतर दाखवतेच. म्हणजे मला देखील एवढं माहीत नाही म्हणजे त्यांची यात्रा अशी खूप मोठी भरते की नाही, पण बघू आपण तिथे गेल्यानंतर तुम्हाला हे देखील समजेलच काय काय होणार आहे, काय यात्रा कशी असते वगैरे सगळं तुम्हाला ब्लॉगमध्ये नक्की बघायला मिळेल. तर आता माझं म्हणजे ऑफिसचं काम देखील संपत आले, तर मी आता लॅपटॉप वगैरे सगळं बंद करणार आणि त्यानंतर रेडी होऊन आम्ही तिघी देखील जाणार आहे आता मामांच्या गावी. हे मामांच्या गावचं फणेश्वर देवाचं मंदिर. मी पण जाऊ तिथे जरा.
व्हिडिओ
आत्ता चहा आणि टोस्ट खाल्लेत आणि त्याच्यानंतर मग आता म्हणजे काय करायचं म्हणून मग म्हटलं एक थोडंसं चला ब्लॉग बनवू. पण आत्ता मी आहे मामांच्याच घरी. म्हणजे काल संध्याकाळी आम्ही म्हणजे 6-6:30च्या दरम्यान पोचलो इथे आणि येतानाच मग देवाचं दर्शन घेऊन आलो आम्ही. आणि त्याच्यानंतर इथे मामांच्या घरी यायच्या अगोदरच सुरुवातीला रोडला तिथं मंदिर लागतं, तर मग म्हटलं जातानाच दर्शन घेऊ आणि मग मामांच्या घरी जाऊ म्हणून मग आम्ही ते सगळं करून आलो. आणि त्याच्यानंतर म्हणजे खरं तर शूट करायचं होतं मंदिरचं वगैरे आणि यात्रा कशी भरते हे वगैरे सगळं दाखवायचं होतं, पण आम्ही झालो लेट, त्याच्यामुळे काही अंधारात एवढं शूट करता आलं नाही. आणि त्याच्यानंतर काही गर्दी पण एवढी काही जास्त नव्हती. मग त्याच्यानंतर आम्ही सगळं दर्शन वगैरे घेऊन नारळ फोडून देवाला मग आम्ही इकडं आलो. आणि त्याच्यानंतर मग काय अजून एक मी आशा ठेवून आलेली की सगळे म्हणजे माझे दादा वहिनी वगैरे सगळे आलेत असतील यात्रेला, पण असं काहीच झालं नाही. कारण पुढे 1 तारखेला एक घरी मामांच्या घरी फंक्शन असल्यामुळे त्यांना काय आत्ता येता आलं नाही, ते त्या दिवशी येणार आहेत. खरं तर माझ्या मामांच्या मुलाचा साखरपुडा नाही, मामांच्या मुलाचा पाळणा आहे, बारसा आहे, तर त्यामुळे आज त्यांना काही यात्रेला येता आलं नाही आहे. आणि बाकी काही मग आलो आम्ही. आणि म्हणजे मुलांपैकी असं म्हटलं तर मग आम्हीच म्हणजे श्रीधर आणि मीच होतो यात्रेमध्ये, बाकी सगळे मामा मामीच होते, त्याच्यामुळे काय एवढा यात्रेचा असं काही फिलिंग्सच आलं नाही इथं आल्यानंतर. पण ठीक आहे, एक थोडी मामा मामींसोबत मजा आली. आणि तसे माझे 3 मामा आहेत. एक मोठे मामा आहेत ते शिक्षक आहेत, 2 नंबरचे मामा आहेत ते शेतकरी आहेत आणि 3 नंबरचे मामा आहेत ते पण शिक्षक आहेत. ते दोघं पण आता रिटायर झाले आहेत. मग ते सगळे गावीच असतात, त्याच्यामुळे सगळ्यांना भेटून छान वाटलं. तसं म्हणजे ज्यांना माहिती आहे, म्हणजे खूप जणांना माहिती आहे जे जॉब वगैरे करतात त्यांना, ज्यांना सहसा वगैरे असं यायला जमत नाही, त्यांच्यासाठी खूप छान असं म्हणजे एक फीलिंग्स असतात मामांच्या गावी जायला. लहानपणी आपण असं म्हणजे येत जात राहतो, पण आता कसं आपण मोठे झाल्यावर जॉबला लागतो, त्याच्यानंतर असं येणं जाणं होत नाही आपलं. त्याच्यामुळे मला तर खूप छान वाटलं मामांच्या गावी येऊन. फक्त एवढंच होतं की आल्यानंतर मला सगळे दादा वहिनी वगैरे भेटले, तर म्हणजे एक मोठं असं म्हणजे सांगायचं झालं तर म्हणजे एक छान वाटतं, म्हणजे फिलिंग्स छान येतात त्या. म्हणजे एक आपलं घरी सगळी मोठी फॅमिली असते, तशी आमची फॅमिली खूप मोठी आहे. म्हणजे माझ्या मामांची पण आणि आत्यांची पण मोठी फॅमिली आहे. मी तुम्हाला म्हणजे एखादा योग जुळून आला तर मी माझ्या एखाद्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळं दाखवेन, म्हणजे माझी किती फॅमिली आहे. म्हणजे असं समजलं तरी चालेल की समजा आता माझ्या घरी कोणाचं तर लग्न असेल तर म्हणजे आम्हाला इतर म्हणजे नातेवाईकांची गरज पडणार नाही भराड म्हणून, कारण आमच्या मामांच्या आणि आत्यांची जितकी म्हणजे सगळे आहेत ना, त्याच्यामुळे खूप असं म्हणजे खूप मोठी फॅमिली वाटते. तसं आता म्हणजे एवढं काही खास सांगायचं नाही आहे ब्लॉगमध्ये, पण हां ठीक आहे. बाकी एवढंच सांगायचं होतं की काल रात्री त्यामुळे एवढं काही शूट करता आलं नाही आणि माझं ऑफिसचं काम संपवून आलेली मी, आणि त्याच्यातले अंधार असल्यामुळे शूट काय एवढं जास्त झालंच नाही. बाकी अजून काही नाही. आत्ता वाजले तर तरी पण 10 वाजले सकाळचे. त्याच्यानंतर आम्ही आज जाणार आमच्या गावी कोनेवाडीला, आणि त्याच्यानंतर बाकी उद्या आमची यात्रा आहे आणि आमची आज सकाळी सगळी तयारी वगैरे काय असेल ते सगळं, आणि उद्या यात्रा आहे. चला मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.